श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे कोजागरी पौर्णिमा. या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा या करायच्या असतात. तर या सेवेमधलीच एक सेवा, अतिशय उच्च कोटीची सेवा तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची सेवा किंवा यांची पूजा मांडणी कशी करायची आहे आणि ही पूजा आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर या कोजागरी पौर्णिमेला अश्विन शुद्ध पौर्णिमा आणि कोजागरी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांसाठी आनंद घेऊन येत असते. तर अशा या रात्री शरदाच्या चांदण्यामध्ये जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावरती देव सुद्धा प्रसन्न होत असतात. आणि त्यामुळेच हा उत्सव जो आहे तर तो अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी आपल्याला रात्री 12 ते 12:30 म्हणजे 12:39 आपल्याला हा करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव संधी असते. शक्यतो हा उत्सव जो आहे तर तो प्रत्येक सेवेकरांनी आपल्या घरीच करायचा असतो. आणि आपल्याला देवता या दिवशी पृथ्वी तलावरती आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि त्यांना अमृताचा म्हणजे दूध, म्हणजे जो आपण मसाला दूध बनवत असतो तर त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. आता या पूजेची मांडणी आपल्याला कशी करायची आहे पहा. मांडणी करताना सर्वप्रथम तुम्हाला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे तुम्हाला एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला त्या चौरंगाच्या खाली एक स्वस्तिक काढायला विसरायचं नाहीये. स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे, त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती पाट किंवा चौरंग हा मांडायचा आहे. त्यानंतर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानांवरती तुम्हाला सिद्ध केलेले जे श्रीयंत्र आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे. श्रीयंत्र प्रत्येकाकडे असेल तर ते तुम्ही आवर्जून ठेवा आणि नसेल तर उद्याचा दिवस हे स्थापन करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. तर तुम्ही उद्याच्या दिवशी श्रीयंत्र जे आहे तर ते तुम्हाला या पानांवरती ठेवायचं आहे. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे जर समजा श्रीयंत्र नसेलच तर मग तुम्ही सुपारी श्रीयंत्राची जागेमध्ये ठेवली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जोडपान आणखीन एक घ्यायचं आहे, म्हणजे विड्याचं पान घ्यायचं आहे. 2 विड्याची पानं तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला कुबेराचं प्रतीक म्हणून तुम्हाला कुबेर यंत्र जे आहे जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही नक्की ठेवा आणि जर तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर मग तुम्ही सुपारी ठेवली तरीही चालेल. त्यानंतर तांदळाच्या राशीवरती आपल्याला पाण्याने भरलेला तांब्याचा कलश जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी हे टाकायची आहे. त्यानंतर या चौरंगावरती किंवा पाटावरती तुम्हाला चंद्राचं प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवायचा आहे आणि अशी मांडणी तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवायची आहे. आणि रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला दुधाचे जे भांड आहे तर त्या म्हणजे दूध जे तुम्ही मसाला बनवलेला आहे तर त्याचा तुम्हाला नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. आता उद्या चंद्रग्रहण आहे त्यामुळे तुम्हाला हे जे दूध आहे तर ते तुम्हाला चंद्राखाली ठेवता येणार नाही किंवा चंद्राच्या सावलीमध्ये तुम्हाला ठेवता येणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला हे जे दूध आहे तर ते नैवेद्य म्हणून फक्त दाखवायचं आहे आणि हे तुम्हाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ते तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तुळशीचं पान यामध्ये तुम्हाला टाकायला विसरायचं नाहीये. आणि हा प्रसाद जो आहे किंवा हे जे दूध आहे तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी घेऊ शकता. त्यानंतर 12:30 वाजता पूजेच्या पाटासमोर पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हे जे दुधाचं भांड आहे तर ते ठेवायचं आहे आणि 4ही देवांची हळदी कुंकू आपल्याला वाहून पूजा करायची आहे. फुलं तुम्हाला वाहायची आहेत, अक्षदा वाहायच्या आहेत, अष्टगंध तुम्हाला वाहायचा आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने पूजाही करायची आहे. त्यानंतर दुपारीच तुम्हाला तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे. त्यातलं एक तुळशीपत्र जे आहे तर ते तुम्हाला नैवेद्यामध्ये टाकायचं आहे आणि नैवेद्य दाखवत असताना तुम्हाला आता ही प्रार्थना करायची आहे. ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा.
आणि दुधाचा नैवेद्य हा फक्त घरातल्या व्यक्तींनाच तुम्हाला द्यायचा आहे, बाहेर कोणालाही द्यायचा नाहीये। आता पूजनासाठी तुम्ही ज्या सुपाऱ्यांचा वापर केलेला आहे तर त्या सुपाऱ्या जपून तुम्हाला दरवर्षी याच सुपाऱ्या पूजायच्या आहेत। प्रत्येक कोजागरी पौर्णिमेला आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या सुपाऱ्यांची तुम्हाला पूजा करायची आहे आणि 12 ते 12:30 या काळामध्ये लक्ष्मी प्राप्तीची तुम्हाला सेवा करायची आहे। आता या सेवा कोणत्या करायच्या आहेत तर पहा, तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। त्यानंतर जर तुम्हाला 11 माळी करणं शक्य नसेल तर मग तुम्ही 1 माळी केला तरीही चालेल, पण तुम्ही शक्यतो प्रयत्न करा 11 माळीच करण्याचा। त्यानंतर तुम्हाला श्री लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तर तोच सुद्धा तुम्हाला 1 माळी म्हणायचा आहे। श्री विष्णू गायत्री मंत्र आहे तर तो सुद्धा तुम्हाला 1 माळी म्हणायचा आहे। त्यानंतर तुम्हाला श्री कुबेर यंत्र 1 माळी म्हणायचं आहे आणि 16 वेळेला तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला 1 वेळेला म्हणायचं आहे आणि गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। तर अशा पद्धतीने या महत्त्वाच्या सेवा तुम्हाला या 12 ते 12:30 या वेळेमध्ये करायच्या आहेत। त्यासाठी पूजा तुम्हाला अगोदरच मांडून ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या वेळेमध्ये तुम्हाला सेवा जी आहे तर ती करता येईल। कारण ही वेळ जी आहे तर ती खूप महत्त्वाची असते, कारण या वेळेमध्ये लक्ष्मी जी आहे तर ती पृथ्वी तलावरती येत असते आणि जे कोण माता लक्ष्मीची या वेळेमध्ये सेवा करत असतात, पूजा करत असतात, तर त्या सर्वांना माता लक्ष्मी ही सुख समृद्धी प्रदान करत असते, धनधान्य प्रदान करत असते। त्यामुळे तुम्हाला ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर ती तुम्हाला उद्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे करायची आहे। तर लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे। वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते। आळशी किंवा झोपाळू माणूस जो आहे तर तो प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीला सुद्धा ओळखू शकत नाही। देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे आणि ती हित करणारी देवी आहे आणि माता देवीची मोठी बहीण जी आहे तर ती मात्र संकटे आणि त्रास देणारी कटकटी निर्माण करत असते आणि तिलाच आपण अक्काबाई किंवा अलक्ष्मी सुद्धा म्हणत असतो आणि तिची अवकृपा जर आपल्यावरती झाली तर लोक म्हणतात अक्काबाईचा किंवा अलक्ष्मीचा फेरा आला आणि ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवरती रागावते। पण जे जागरण करत असतात आणि जे वरील तुम्हाला मी सांगितलेल्या सेवा करत असतात तर त्यांना सुख समाधान संपत्ती लाभत असते आणि जो कोणी जागत आहेत किंवा जो जागतो तर यावरून या पौर्णिमेला कोजागरी असे नाव पडले आहे, म्हणजे जो जागणारा असतो या रात्री त्यालाच कोजागरी पौर्णिमा असं म्हटलं जातं। तर याच पौर्णिमेच्या रात्री राजा इंद्रही पृथ्वीवरती फिरत असतात आणि पूजा कोण करीत आहेत किंवा कोण करत नाही हे पाहत असतात आणि वारंवार त्याला कोजागर्ता असे विचारतो, यावरून हे नाव रूढ झालेलं आहे। आणि त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने अगदी सांगितलेल्या पद्धतीने सेवा आणि पूजा ही उद्याच्या दिवशी करायची आहे। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, तुम्ही नक्की करा, तुम्हाला खूप याचा छान फायदा होईल आणि तुमचे जे काही दरिद्री असेल, गरिबी असेल तर ते संपूर्णपणे मुळासकट नष्ट होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।